अजिंक्य, शीतल, यू आर नॉट रॉंग. तसं तुमचं तरी कुठं काय चुकलं नाही का? जे झालं ते झालं. आमच्या आईसाहेब इथनं असे निघून गेल्या याचा आम्हाला पण लय वाईट वाटते. अजिंक्य, आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं माफ करतो. आणि वन्स अगेन सांगतो, दुनिया इकडची तिकडं झाली तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. तुमची तयारी असेल तर आमची बी आहे. आमचं नक्की असल्याशिवाय आम्ही काहीच बोलत नाही. 2 दिवसात आपण लग्न करून टाकू, जसं आपलं ठरलं होतं तसंच. हर्षवर्धन देशमुखचा शब्द आहे हा. इतक्या सहजासहजी पलटणार नाही. खरंच नशीबवान आहेस बघ तू. आज मला कळलं तुम्ही कसं का वागाना. पण काय जरी झालं तरी भैया आपल्या पाठीशी उभं राहिलं. पोरा, आता काय बोलू बाबा, तुझं उपकार. भाऊजी काय बोलताय? मी कोण परका आहे का? नातूच आहे तुझा. हा, आता काही गैरसमज होते ते दूर झाले असते तर सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण असो, आता त्याच्याच मनात नाही त्याला आपण तरी काय करणार. आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या आईसाहेब नाराज होऊन इथून निघून गेलाय. हळूहळू त्यांचा पण राग निघून जाईल. शीतलमुळे त्यांचा जो काय अपमान झाला होता तो अशा प्रकारे बाहेर पडला. पण ठीक आहे, त्या मोठ्या मनाने सगळं विसरून जातील, सगळं ठीक होईल. आता आम्हालाच जयश्री बरोबर लग्न करायचंय म्हटलं आम्हालाच पुढाकार घेतला पाहिजे. पण अजिंक्य, आता तुम्ही पुढाकार घ्यायचा. म्हणजे अजिंक्य, शीतल, आता आमच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुमच्या दोघांची. सगळं तुम्ही पुढे होऊन करायचं. आम्ही फक्त मंडपात येऊन उभं राहणार. हे मान्य असेल तर, आणि तरच हे लग्न होईल. ठीक आहे, आमची काहीच हरकत नाही. या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी आणि शीतल घेतो.
प्रेसिडेंट बोला काय म्हणताय. गप्प बसा. ही काय पद्धत आहे? अहो मला माहितीये तुम्हाला राग आलाय. पण राग नाही येणार तर काय होणार हो? हा? तुमची आई इथं येऊन काय दंगा घालून गेली? सॉरी बर का, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी? आधी पाठीभर शेण खा आणि मग सॉरी म्हणा. पहिली वेळ नाही म्हणा तुमची, कायम असंच होते. प्रेसिडेंट जरा सांभाळून बर का. हो, तुम्ही नका मला सांगू सांभाळून म्हणे. तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं तुमच्या आई इथे येऊन असं बोलण्यात येते. आणि त्यांना नव्हतंच मान्य तर मग कशाला इथं घेऊन यायचं? अहो प्रेसिडेंट मिसअंडरस्टँडिंग झाली हो. म्हणजे मलाही नव्हतं माहिती आईसाहेब असं काहीतरी म्हणतील. वा, आणि इथंच येऊन बोलल्या का सगळं? काय बोलल्या मला त्या? टाकलेली आहे मी. आणि तुम्ही काय दिवे लावले तो? हा? तुम्हाला तर मंडपात नकार दिला ना शीतलनी. मग तुमचं बी लग्न मोडलंच की. दॅट इज वाय जयश्री तुम्ही आधी शांत व्हा. बघा पाहिजे तर मी परत एकदा सॉरी म्हणतो तुम्हाला. आता काही झालं ना तरी आमच्या आईसाहेबांच्या सुनबाई तुम्हीच होणार. ते कसं असतंय आळणी जाळणी आणि रस्सा इज रस्सा. ते पण पण काय आता? अहो मेन भाग विसरला की तुम्ही. शीतलन तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय याला आहे का बीट? तिथं आमच्या आईसाहेब असल्यामुळे तिला बी काय बोलता आलं नाही. गप उभी होती कोपऱ्यात चिडीत चुप एकदम. हा? ते तर आहेच. पण मग आम्हाला कशाला पडायचं त्यात? इथं आमचा जीव लागला ना टांगणीला. मम्मीचं बीपी बी हाय झालंय. अहो डोंट वरी, फेडरेशन अध्यक्ष आहेत त्या, होईल नीट. पण याच्यामध्ये शीतल आणि तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय का नाही ह्याला काही तोड नाही बघा. आणि मला बी हेच पाहिजे होतं. अहो, सगळ्यांचीच तोंड पडल्यात. बोला की काय तर. चला.